नमस्कार. एकक स्थानचा अंक शोधणे या घटकामध्ये आपल्याला कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात त्यावर आपण चर्चा करू. उदाहरणार्थ 784 गुणिले 618 गुणिले 917 गुणिले 463. हा प्रश्न अशा पद्धतीचा जर परीक्षेमध्ये आला तर आपल्याला पूर्ण कॅल्क्युलेशन्स करून एकक स्थानचा अंक लिहायचा नाही, तर आपण या ठिकाणी फक्त एकक स्थानचा विचार करायचा आहे. एकक स्थानचा विचार करताना गुणाकार करताना सुद्धा फक्त एकक स्थानांचाच गुणाकार करायचा आहे. या ठिकाणी एकक स्थान 4, 618 मध्ये 8, 917 मध्ये 7 आणि 463 मध्ये 3. त्यांचा गुणाकार 8 चोक 32, 7 दुने 14 आणि 4 त्रिक 12 पैकी फक्त 2 हे आपलं उत्तर आहे. म्हणजे काय की या प्रश्नाच्या एकक स्थानी 2 हा अंक असेल. स्पीडमध्ये 8 चोक 32, 2 7 दुने 14 आणि 4 त्रिक 12, 2. ठीक आहे, हा सरळ असेल तर खूप सोपा आहे एकक स्थानचा अंक शोधणं. परंतु जेव्हा संख्या घाताच्या स्वरूपामध्ये दिली जाते तेव्हा मात्र एकक स्थानाचा अंक काढणं थोडीशी किचकट प्रक्रिया आहे. मग समजा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 0. म्हणजे गणितामध्ये एकक स्थानी येणारे हे 10 अंक आहेत. म्हणजे एकतर 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल किंवा 5 असेल किंवा 6 असेल किंवा 7 असेल किंवा 8 असेल, 9 असेल आणि 0 असेल. यांचा परिणाम काय? जर एकक स्थानी 1 असेल तर त्या एकाच्या घातस्थानी नेहमी 1च असतो. म्हणजे जर समजा प्रश्न विचारला 21 या संख्येचा 25वा घात दिला असता, एकक स्थान विचारलं तर याचं नेहमी उत्तर किती? 1 असेल. 21चा 25वा घात केला तर त्याचं एकक स्थान नेहमी 1 असेल. परंतु या प्रत्येक अंकाच्या बाबतीमध्ये असं होत नाही. 2च्या बाबतीत जर 2चा पहिला घात असेल तर 2, 2चा दुसरा घात असेल तर 4, 2चा तिसरा घात असेल तर 8, पुन्हा 2चा चौथा घात असेल तर एकक स्थानी 6 येईल. म्हणजे एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जर 2 असेल तर या 4 शक्यता आपल्याला दिसून येतात. 3 जर एकक स्थानी असेल तर 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 आणि 7 त्रिक 21. म्हणजे 3च्या बाबतीतही आपल्याला 4 शक्यता दिसून येतात. 4च्या बाबतीमध्ये 4 एक 4, 4 चोक 16. म्हणजे 4च्या बाबतीमध्ये फक्त 2 शक्यता आहेत, एक 4 आणि 6. 5 या अंकाच्या बाबत मात्र 5 हा कितव्याही घात, म्हणजे 5 एकक स्थानी असताना कितवाही घात दिला तर एकक स्थानी फक्त 5च येतो. म्हणजे 25चा 625वा विचारला अथवा 625चा 714वा विचारला तरी सुद्धा आपलं उत्तर 5च असेल. त्याचप्रमाणे 6 या अंकाच्या जर एकक स्थानी असेल तर येणाऱ्या उत्तराचं एकक स्थान सुद्धा किती असेल? 6च असेल. म्हणजे तोच अंक असणारे आपल्याला 3 अंक आहेत. म्हणजे 1, 5, 6 या 3 अंक एकक स्थानी असताना येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर नेहमी एकक स्थानामध्ये 1, 5, 6 असंच काहीतरी असेल. त्यानंतर 7 जर एकक स्थानी असेल तर
7 असू शकतो, 9 असू शकतो, 3 असू शकतो, 7 1 7, 7 7 49, 9 7 9 63, पुन्हा 1, म्हणजे या बाबतीत सुद्धा 4 शक्यता आहे. 8च्या बाबतीमध्ये 8 1 असेल, 4 1 असेल, 2 1 असेल आणि 6 1 असेल, म्हणजे यात सुद्धा 4 शक्यता आहेत. 8चा पहिला घात 8, दुसरा 8 8 64, नंतर एकक, म्हणजे 8च्या बाबतीत सुद्धा 4 अंक एकक स्थानी येऊ शकतात. 9च्या बाबतीत मात्र 9 1 9, 99 81, परत 9 1 9, म्हणजे 9च्या बाबतीत फक्त 2 अंक. तर 0 हा यांच्याप्रमाणेच किती वेळा असेल तरी तो 0 असेल. 1 5 6 0 तेच येत असतात. परंतु हा फापट पसारा बिलकुल आपल्याला डोक्यामध्ये ठेवायचा नाही. फक्त एक संकल्पना म्हणून आपण त्याचा विस्तार केला आहे. थेट प्रश्नाकडे जाऊ आपण. समजा प्रश्न आहे 2चा 31वा घात असेल तर या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक असेल? घाताच्या स्वरूपामध्ये दिल्या गेलेल्या सर्व संख्या या संयुक्त संख्या असतात. म्हणजे 2चा 31वा घात दिलेला असेल तर या वेगवेगळ्या संख्या नसून ही एक संयुक्त संख्या आहे, म्हणजे तिला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहिता आलं आणि घाताच्या स्वरूपामध्येही लिहिलेलं आहे, म्हणजे घात असणाऱ्या सर्व संख्या संयुक्त संख्या असतात. तर या संख्येचा विस्तार केल्यानंतर एकक स्थानी अंक कोणता असेल? तर यासाठी इकडे जर आपण पाहिलं तर जास्तीच्या शक्यता या ठिकाणी टोटल 4 झाल्या, या ठिकाणी टोटल 4 झाल्या आणि याही ठिकाणी 4 झाल्या. म्हणजे जास्तीत जास्त अंक येण्याची शक्यता 4 पेक्षा नाही. मग कमी आहे, 1 आहे, 2 आहे. चला, तर मग सगळ्यात सोपं काय की या 31ला 4ने भागू, म्हणजे 4 4चे गट पाडतोय आपण. 4ने भागणे म्हणजे काय? फक्त गट पाडणे. गट पण का पाडायचे? तर आपल्याकडे शक्यता जास्तीत जास्त फक्त 4 आहेत. मग जर आपण 31ला आपण 4ने भाग दिला तर 7 चौक 28, बाकी 3 उरली. जर बाकी 3 उरली तर तो अंक 3 वेळा लिहायचा. 2 दुने 4, 4 दुने 8. म्हणून 2चा 31वा घात जर दिलेला असेल तर त्या संख्येच्या एकक स्थानी येणारा अंक हा 8 असेल. जर समजा जर बाकी 1 उरली तर तोच अंक. पण ही बाकी कधी? 4ने भागून. कोणाला भागलं? घातास. 4ने भागून घातास जर 4ने भागलं आणि बाकी 1 उरली तर तोच अंक. बाकी 2 उरली तर तोच अंक. 2दा गुणाकारात. बाकी जर 3 उरली तोच अंक. 3दा गुणाकारात. बाकी जर 4 उरली तर तोच अंक. 4दा गुणाकारात घ्यायचा आहे. चला तर अजून अशी काही उदाहरणं आपण पाहू. समजा 400
22चा 523वा घात घेतला. दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला संख्या कोणती आणि घात किती यामध्ये घाबरून न जाता एकक स्थानचा अंक शोधणं खूप सोपं. मग एकक स्थानाचा अंक शोधताना 4च्या कसोटीच्या भाग देण्याच्या नियमानुसार फक्त घाताच्या एकक स्थानी आणि दशक स्थानापासून तयार होणाऱ्या संख्येला जर आपण भाग दिला तर या ठिकाणी 23 संख्या मिळेल. आणि या 23ला जर भाग दिला 4ने तर 5 चोक 20, म्हणजे या ठिकाणी सुद्धा बाकी किती उरेल? 3 उरेल. आणि बाकी जर 3 उरली तर तोच अंक गुणाकारात 3 वेळा, म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 एकक स्थानी येणार असेल 8. 8 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. परंतु कधी कधी नेहमीच 8 असं नाही, योगायोग झाला तो. 423चा 523वा. आता मात्र 3 हा अंक आहे आपला विचारामध्ये. या ठिकाणी एकक स्थान आणि दशक स्थानपासून तयार होणारा अंक 23, संख्या 23 आहे. हिला जर 4ने भाग दिला तर इथे सुद्धा बाकी 3. तेव्हा मात्र 3 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजे 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, म्हणजे आपलं उत्तर येणारा एकक स्थानचा अंक किती? 7 आहे. अशा पद्धतीने आपण दिलेली कोणतीही संख्या असेल, कितवाही घात दिलेला असेल तरी सहजासहज 5 सेकंदाच्या आतमध्ये आपण तो एकक स्थानचा अंक शोधू शकतो. अजून काही उदाहरणं तर 5428चा 5428 काय पुढे जेवढं वाढवता येईल तेवढं जरी वाढवलं आणि एकक स्थानचा अंक जर आपल्याला विचारला तर फक्त काय करणार आपण? ही 2 अंकी संख्या घेणार शेवटची घातातली, तिला 4ने भाग देणार, 23 चोक 92, भाग पूर्ण केला. या ठिकाणी बाकी 0 उरली. जेव्हा बाकी 0 उरेल तेव्हा तोच अंक आपण किती वेळा घेतोय? 4 वेळा. 8 8 64, इथे एकक स्थानी 4 आला. 8 चोक 32, इथे एकक स्थानी 2 आला. परत 8 दुने 16, इथे एकक स्थानी 6 आला. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे एकक स्थानी 6 अंक येईल असं. चला तर मग असंच काही जास्त घात दिलेले असताना आपल्याला काही उदाहरणं असतात तीही सोडवता आली पाहिजेत. तर 3चा 65वा घात, 3चा 65वा घात गुणिले 6चा 59वा घात गुणिले 7चा 71वा घात. ही एक संख्या आहे. दिसायला या 3 संख्या जरी दिसत असतील तरी ही एक संयुक्त संख्या आहे, कारण ती गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहिली. आणि आपल्याला प्रश्न विचारला की या संख्येच्या एकक स्थानचा अंक आपल्याला शोधायचा आहे. एकक स्थानी येणारा अंक. चला तर मग आपलं लॉजिक आहे की या 65ला 4ने भाग दिला, 16 चोक 64, म्हणजे इथे बाकी उरली 1. या ठिकाणी बाकी 1 उरली म्हणून हा एकक स्थानचा अंक एकदाच लिहिला. पुढे 15 चोक 60, म्हणजे बाकी 3 उरली आणि 6 एकक स्थानी असताना बाकी किती उरली काय त्याचा काहीच फरक नाही, तर त्या ठिकाणी 6च मिळेल. गुणिले समोर जाऊन बाकी किती उरते? 4 1 4, 7 चोक 28, 3 बाकी उरते. तर हा 3 वेळा लिहायचा आपल्याला. 17 चोक 68 आणि बाकी 3 बरोबर आहे. 7 हा 3 वेळा लिहिला. 7 3 वेळा का लिहिला? 71ला 4ने भाग दिला आणि बाकी आपल्याला उरली 3 म्हणून हा 7 3 वेळा लिहिला. चला तर मग
6 18, फक्त 8 घेऊ. 8 7 56, फक्त 6 घेऊ. 6 7 42, फक्त 2 घेऊ. 7 2 14. आणि आपल्याला प्रश्न फक्त एकक स्थानापुरता विचारला, म्हणून या प्रश्नाचं उत्तर किती? एकक स्थानचा अंक 4. एकदम साध्या पद्धतीने आपल्याला शोधता आला. परंतु याही पुढे जाऊन काही प्रश्न बेरीज आणि वजाबाकी अशा फॉर्मॅटमध्ये विचारलेले असतात. उदाहरणार्थ 7चा 55 मायनस 3चा 58 दिलेला असताना एकक स्थानचा, आता ही संख्या कंसामध्ये लिहिली म्हणजे ही एक संख्या आहे आणि या संख्येचा एकक स्थानचा अंक आपल्याला विचारात घ्यायचा आहे. चला तर मग या 95ला 4ने भाग दिला. 23 चोक 92, 24 चोक 96, म्हणजे या ठिकाणी बाकी किती उरली? 3. हा 3 वेळा लिहिला. नंतर हा 14 चोक 56, 2 बाकी उरली म्हणून 3 हा 3 वेळा लिहिला. 7 7 49 आणि 7 9 63, म्हणजे ही जेव्हा आपण पूर्ण प्रक्रिया करू तेव्हा आपल्याला एकक स्थानचा अंक मिळेल हा 3 मायनस या ठिकाणी 9. म्हणजे या उदाहरणामध्ये आता 3 मधून 9 जात नाही. एक कुठून तरी हातचा घ्या, कुठून तरी म्हणजे आधी संख्या असते जी आपण बाजूला ठेवलेली आहे. मग हातचा आला की हे 13 होतील. 13 मधून 9 गेले की किती उरतील आपल्याला? 4. म्हणून याही प्रश्नाचं उत्तर किती आहे? 4. फक्त आपल्याला बारीक लक्ष द्यायचं आहे की आपण कोणत्या ठिकाणावरून हातचा घेतला आणि कितीमधून वजा करतोय, कितवा घात आहे, कितीने भाग देतोय, किती बाकी येते हे विचारात घ्यायचं आहे. चला तर अजून अशी काही उदाहरणं पाहू आपण की एक अशी संख्या दिली जिचा घात 1793 दिला. पुन्हा 625 घेऊ, जिचा घात कसाही घेता येईल. 317 घेऊ. पुन्हा एक संख्या लिहा 341, तिचा घात कसाही लिहा 491. आणि मात्र ही संख्या आपल्याला परीक्षेमध्ये दिलेली आहे असं समजा आणि आपल्याला या संख्येच्या एकक स्थानचा अंक शोधायचा आहे. तर सुरुवातीला आपला नियम की या 4च्या कसोटीनुसार एकक स्थान आणि दशक स्थानपासून तयार होणाऱ्या संख्यांना 4ने भाग जातो. तर 4ने भाग देऊन पहा. 23 चोक 92, बाकी 1. 4 चोक 16, बाकी 1. आणि 23 चोक 92 म्हणजे बाकी 3. चला आता मात्र बाकी 1, ज्यावेळेस बाकी 1 असेल त्यावेळेस तोच अंक घ्यायचा आहे. म्हणजे 4 हा एकक स्थानचा 4च लिहिला. आता बाकी 1 असो किती असो, 5च्या बाबतीत काहीही फरक पडत नाही. 5 तोच नियम 1च्या बाबतीत आहे. बाकी कितीही असो काहीही फरक पडणार नाही. आता ही पूर्ण प्रक्रिया केल्यानंतर 5 चोक 20 आणि 20 1 20, म्हणजे आपल्याला एकक स्थानी मिळाला 0. चला तर पुढच्या उदाहरणाकडे वळू. समजा परीक्षेमध्ये असा जर प्रश्न विचारला तर कसा? 67चा 67वा घात, 67चा 67वा घात प्लस 67 या संख्येला जर 68ने भाग दिला
तर किती बाकी उरेल? परीक्षेमध्ये अशा प्रश्नाची उत्तरं देताना जर आपल्याला ती संकल्पना आधी कोणीतरी सांगितली असेल, आपल्या माइंडमध्ये सेव्ह असेल, तर आपण उत्तर देऊ शकतो. अन्यथा 67चा 67वा घात करायचा, पुन्हा बेरजेत 67 घ्यायचे आणि नंतर 68ने भाग द्यायचा. परीक्षा पूर्ण होऊन जाईल तरी उत्तर येणार नाही. चला तर आपण जाऊ या प्रश्नाकडे. हा प्रश्न थोडासा विचार करायचा. या ठिकाणी 68 आहे, या ठिकाणी 67 आहे. तर असं काही होऊ शकतं का की 67चा 67वा घात अधिक 1 अधिक 66 आणि इकडे असं काही होऊ शकतं का 67 अधिक 1 68 म्हणजे या संख्येने या संख्येला भाग द्यायचा आहे आणि नंतर बाकी विचारायची. परीक्षकाने फक्त प्रश्न हा गोळा करून पुढे मांडला, त्याचा विस्तार आपल्याला करायचा आहे. तर दिलेल्या याच उदाहरणाला आपल्याला 67 प्लस 67 प्लस 1 67चा 67वा घात प्लस 1 प्लस 66 असं लिहिता येईल. आणि इकडे मात्र 67 प्लस 1 झाला. जेव्हा एचा बारीक लक्ष द्या, एचा n वा घात प्लस 1 असेल तर परंतु n हा विषम, n कसा असेल? विषम असेल. एचा n वा घात प्लस n असेल आणि n हा विषम असेल तर आणि तर त्या संख्येला a+1 म्हणजे a+1ने भाग जातोच. म्हणजे या ठिकाणी ए 67 घेतला, हा एक आहेच, इथे सुद्धा ए 67 आहे, इथेही एक आहेच. म्हणजे एचा n वा पावर कसा विषम आहे का? आहे. म्हणजे या ठिकाणी एचा पावर n+1 ला a+1ने म्हणजे 67 प्लस 1ने भाग जाणारच आणि आपल्याला बाकी मिळेल 66. बाकी मिळेल 66. चला तर मग अजून असं काही एखादं उदाहरण आपल्याला अभ्यासता येईल का पाहू. समजा 49चा 15वा घात -1 या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाईल? एकोणपन्नासचा 15वा घात दिलाय आणि -1 केला आणि या संख्येला कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाईल? कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाईल हा प्रश्न आपल्याला आहे. चला तर मग अशा प्रश्नामध्ये आपल्याला सुरुवातीला विचार करायचा आहे की दिलेला ए हा पूर्ण वर्ग आहे किंवा नाही. ए हा पूर्ण वर्ग आहे का? आहे किंवा नाही हे ठरवायचे. सध्या तर या उदाहरणामध्ये ए म्हणजे जो आपण मानू तो हा पूर्ण वर्ग आहे, म्हणजे 49 हा कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे हे लक्षात आलं. तर मग तो कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 7चा वर्ग आहे आणि नंतर त्याचा 15वा घात एचा m कंसाचा n पावर त्या नियमानुसार 7चा हा 30वा घात होईल. मग हेच उदाहरण आपल्याला असं लिहिता येतं का? कसं की 7चा 30वा घात -1 असं लिहिता येईल ना. 7चा 30वा घात -1 या नियमाला धरून. जर असं असेल तर कसं असेल? एचा n पावर -1 असेल आणि n
हा सम असेल तर a+1 ने भाग जातो. आता हा सम असताना a+1 ने भाग जातो, a-1 ने सुद्धा भाग जातो. मग आपले पर्याय महत्त्वाचे ठरतात. समजा आपल्याला पहिला पर्याय दिला 8, दुसरा पर्याय दिला 14, तिसरा पर्याय दिला 48 आणि चौथा पर्याय दिला 50. म्हणजे a+1, आता या ठिकाणी आपला a काय आहे? a बरोबर आपला 7 आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर एक तर 7+1 म्हणजे 8 असू शकतं किंवा 7-1 बरोबर 6 असू शकतं. मग पर्यायामध्ये 6 आहे का? नाही, पर्यायामध्ये काय आहे? 8 आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपलं किती? 8 येऊन जाईल. चला तर पुढे जाऊ आपण, की खूप सोपा प्रश्न आहे समोर आणि इंटरेस्टेड आहे, समजण्यासारखा आहे. 17चा 200वा घात ही एक संख्या आहे. या संख्येला 18 ने भाग दिल्यास बाकी किती उरेल? खूप 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 सोपा असा प्रश्न आहे. जर समजा 17चा 200वा घात या संख्येला 18 ने भाग दिला तर बाकी किती उरेल? लॉजिक आहे. जर घात समतर दिलेल्या संख्येचा वर्ग करायचा आहे. मग 17 दिलाय, त्याचा वर्ग दिलेल्या संख्येच्या पायाचा वर्ग म्हणून आपण 17चा वर्ग किती आहे? 289. आणि नंतर या 289ला प्रश्नामध्ये जी संख्या दिली तिने भाग द्या. 18, 18 1 18, 10 9, 18 पंचे 90, 18 सक 108. म्हणजे बाकी किती उरली? या ठिकाणी बाकी उरली 1. म्हणजे काय? दिलेल्या संख्येचा घात जर सम असेल तर त्या संख्येच्या पायाचा वर्ग करावा. म्हणजे 17चा वर्ग 289. नंतर त्या संख्येला प्रश्नामध्ये दिलेल्या म्हणजे जिने भाग द्यायचा त्या संख्येने भाग द्या, नंतर उरलेली बाकी. असाच एक सिंपल प्रश्न 2चा 31वा घात या संख्येला 5 ने भाग दिला. 5 ने भाग दिला असता बाकी शोधायची. खूप सोपा प्रश्न आहे, फक्त लक्ष बारीक द्या. 2चा 31वा म्हणजे या ठिकाणी दिलेला घात हा विषम आहे. अगोदरच्या प्रश्नामधला घात हा सम होता आणि आता कसा आहे? तो विषम आहे. जर विषम घात असेल तर एकतर त्या संख्येचा पहिला घात घ्या किंवा त्या संख्येचा तिसरा घात घ्या. म्हणजे आपल्याला 5च्या पुढे जाणारी घाताची पट घ्यायची. 2चा पहिला घात घेतला तर ती संख्या 2 बनते. 2चा तिसरा घात घेतला तर ती संख्या 8 बनते. चला तर मग या 8लाच 5 ने भाग द्या. 5 1 5, भागाकार 1 आला आणि बाकी किती उरली? 3 उरली. म्हणजेच आपलं उत्तर आहे 3. चला तर मग असेच काही प्रश्न
अजून पाहूया. सत्तेचाळीसचा 43वा घात प्लस 43चा 43वा घात आणि 47चा 47वा घात प्लस 43चा 47वा घात या दोन्ही संख्यांचा सामायिक अवयव शोधायचा आहे. खूप सोपं आहे सामायिक अवयव शोधणं. खूप म्हणजे खूप सोपं आहे. जर एचा n प्लस बीचा n असेल तर मग तो भला सम असो अथवा विषम असो, एचा n प्लस बीचा n असेल तर या संख्यांना ए प्लस बी ने भाग जातो. मग या ठिकाणी ए एन प्लस बी एनचा फॉर्मॅट आहे, या ठिकाणी ए एन प्लस बी एनचा फॉर्मॅट आहे. म्हणजे याच्यासाठी भाग जाणारी संख्या ए प्लस बी आहेच, यासाठीही भाग जाणारी संख्या ए प्लस बी आहेच. म्हणजे 47 प्लस 43 हे आपलं उत्तर आहे, की जे 90 आहे. फक्त कंडिशन एक की घात हा विषम असावा. पुढे अजून एक उदाहरण आपण पाहूया. चारचा 61वा घात प्लस 4चा 62वा घात प्लस 4चा 63वा घात प्लस 4चा 64वा घात ही एक संख्या आहे. या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जाईल. म्हणजे या संख्येला भाग जाणारा एखादा तरी अवयव आपल्याला शोधायचा आहे. चला तर मग दिलेल्या संख्यांमध्ये कोणी कॉमन आहे का, तर आहे. म्हणजेच मला सुरुवातीला फक्त एक्सप्लेन करतो. 4चा 60वा घात गुणिले 4 प्लस 4चा 60वा घात गुणिले 4चा वर्ग प्लस 4चा 60वा घात गुणिले 4चा घन प्लस 4चा 60वा घात गुणिले 4चा चौथा घात असं मला लिहिता येईल. मग आपण काय करू, 4चा 60वा कॉमन निघेल. या ठिकाणी जर 4चा 60वा कॉमन निघाला तर 4 प्लस 4चा वर्ग 16 प्लस 4चा घन 4 चौक 16 चौक 64 प्लस 64 चौक 256 मिळेल आपल्याला 4चा चौथा. चला तर मग 16 आणि 4 20, 4चा 60वा किती येते बेरीज, 6 आणि 4 10, 10 आणि 10 20, 5 आणि 2 5 आणि 2 7
6 6 12 आणि 1 13 आणि 1 14 हातचाला 1 म्हणजे या संख्येला एक तर फक्त या संख्येपुरता विचार करायचा आहे की जे प्रश्नामध्ये पर्याय काय होते 10 8 7 6 असे काहीतरी पर्याय होते. तर आपल्याला फक्त एकक स्थानी 0 आला म्हणजे या संख्येला एकतर 5ने किंवा 10ने निश्चित भाग जातो की जे 0साठीची कसोटी आपण पाहतो किंवा 5 किंवा 10साठीची कसोटी पाहतो. तर आपलं उत्तर काय असेल 10.